गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। जया कुठं गेलती ग? गेले होते इथं। कुठे गेले होते तुम्ही? किती तुमची वाट बघत बसलो होतो आम्ही। का ग काय काम काढलं होतं माझ्याकडे तू? म्हणलं तुम्ही दिसत नव्हता ना। अगं मी तिकडे माझ्या माहेरला गेलती, हम्म। तिकडं माझ्या बारक्या भावाची आणि मोठ्या भावाची असली भांडणं तुला काय सांगायचंय। हा हा, कशावरनं? कशावरनं काय विचारती? आता तुला तर माहिती मला काय आई वडील नाहीत म्हणून। हा आता आई वडील गेलं तेव्हा सगळं कारभार दिला मोठ्या भावाच्या हातात। हा आता मोठ्या भावाच्या हातात दिलं म्हणलं त्यांचं जरा 4-8 दिवस चाललं नीटनाटकं। हा, मग काय तेव्हा बारक्या भावाला अशी जी त्याने अवस्था केली बारक्या भावाची, रोज भांडण तंडणं, म्हणून मी गेलते भांडणं मिटवायला। होय। मग काय तर त्या बारक्या भावाला आहे ना भीक मागायला लावलंय त्याने आता। काय बोलताय? मग काय माझं साडी चोळीतच जाऊ दे, पण कमीत कमी त्याला तरी बघाव का नाही ह्यांनी। बघा पाहिजे, मग काय? सगळं इतकं जे बायकोचं ऐकतो तुला काय सांगायचं, नुसतं तिच्या ताटाखालचं मांजार झाल्यासारखं। त्याला बहीण दिसाना का बारका भाऊ दिसाना का त्या भावाची बायको दिसाना। हा बरोबर म्हणता, माझा नवरा बी तसाच करतोय। बघ वया जया, नाहीतर माझ्या भावाचं कसं झालं त्या बारक्या भावाचं तसं तुमचं बी होईल। तुझा नवरा बी लय ऐकतो बघ। हा, दोघांचंच ऐकतो। वहिनीन दादा एवढंच करत नाहीतर राहतो, बघ- जपच आहे। नाही तर बघ असं हाय असं पतार घेऊन फिरावं लागेल तुम्हाला बी गावात। तुम्ही सांगितलं ती मला माझं डोळं उघडलं। मग काय तर अगं ही सत्य घटना झालेली आहे। म्हणतात ना ती आपलं गेलं आणि जग बुडालं। आई बाबा माघार कोण नसतं कुणाचं, जिथे आपला स्वार्थ साधत असतंय बग। आणि तुझ्या नवऱ्याला पण हे लक्षात आलं पाहिजे अगं। हा, मग काय करा तुम्ही ना, तेवढी तुमच्या बाबतीत जी झाली ना घटना ती माझ्या नवऱ्याला सांगा, तेवढी ती तुमचं ऐकत्याल। अगं पण ऐकल का तुझा नवरा जया माझा? ऐकत्याल माझं नाही तर ऐकायचं, तुमचं ऐकत्याल। बरोबर सारखं दादा आणि वहिनी त्यांचंच ऐकतात, माझं तर काहीच ऐकत नाही। बरोबर, तू म्हणती म्हणून सांगते, ऐकलं तर ऐकलं माझं। हा, तेवढं करा माझ्यासाठी काम। जाते मी आता, वाटणीच घेते त्यांना सांगू। काय चाललंय ह्या जगात? आई बाप गेल्यावर कोण नसतं कोणाचं। भाऊ, थोरला भाऊ असं करू शकतो का? असं नाही करायला पाहिजे। प्रत्येकाला संसार आहे नाही का? सांगते आता ह्या जयाच्या नवऱ्याला ऐकलं तर ऐकलं। जया, पाणी आण ग। आले धरा। लय दमलाय, लय काय होतं बाई शेतात? अरे मग काय काय ते दादाने गडी लावलाय का? मला असलं कुठं काम असतं वय लावली जाऊ। त्याने साऱ्या सुद्धा नीट वाढल्या नाहीत आणि पाठ सुद्धा तासला नाही नीट। त्याच्यामुळे ते सगळं करून आलो केलं, तेव्हा आता कुठंतरी भिजवा येईल नीट। काय बरं जाऊन दे, ते दादा न वहिनी कुठे गेले? आहेत ते घरात। आपण ऐका की, आता गुढीपाडवा आलाय, त्याची खरेदी करायची, कवा करायला जायचं आपण? मग दादाला माग की, आणि दादाला आणि वहिनीला म्हण की, मग जा की तुम्ही दादा आणि तू। दादा आणि वहिनीलाच म्हणायचं जाऊ मी? हा, मग काय होतंय? तुमचा काय आहे का नाही अधिकार? हाय का तुमच्या मनाने कधी वाटतं का की बायकोला आपण काहीतरी मनाने साडी आणावी की काय काय वाटतं का नाही? आणि मी आणलं काय? काही आणायचं म्हणलं की विचार दादा वहिनीला का, म्हणजे कुठं जायचं म्हणलं, जेवायला जायचं म्हणलं तर विचार दादा वहिनीला।
मग त्यांच्याच म्हणण्याने चालायचं का आपण, असं म्हणायचंय का तुम्हाला? अरे मग मोठे आहेत ती, त्यांच्याशिवाय कोण आहे आपल्याला? मग त्यांच्याकडनं काय, ते तुला काय देत नाहीत काय घेऊन? फक्त म्हणायचंय त्यांना. नुसतं राब राब कष्ट करा शेतात नुसतं, आणि जे झालेली कमाई आहे ना ते तुमच्या दादा आणि वहिनीला द्या. काय कशाला इथं मला लग्न करून आणली तुम्ही? सगळं जर त्यांनाच मागायचं असेल, तुमचा काय अधिकार आहे का नाही की बाबा तुम्हाला काय वाटतं का नाही की नवरा म्हणून हे द्यावं की ते घ्यावं? काय 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 असं काहीतरी गोष्ट द्याल का नाही तुम्ही? सगळ्या बहिणीला आणि दादालाच मागायचं मी? आ बोला की. अरे तू काय माझ्या बरोबर हुज्जत घालू नको, तुला नीट हुज्जत सांगतोय. घालू नको. प्रत्येक बारीच आहे ना, दादा आणि वहिनीच्या बनलेलं पाणी प्या, तुम्ही बी प्या आणि आम्हाला बी पाजा. आता पोर झाली ना, त्यांना बी कामाला लावा तिथंच. इडी बिडी झाली का काय? ही डोक्यावर पडली? हा काय बोलते कळतंय का नाही? बायला आपल्या घरी कष्ट करायचे आणि मग दादाला आणि वहिनीला मागितलं तर काय बिघडलं? हा काय व्हायचं काय नुसतं. चल बाबा, जया अरे जेवाय तरी आणखी बाबा, कावळं वरडाय लागलं पोटात आली दुकाने. की आली की. हा घ्या काय रे? जेवण. चटणी? हा अरे सामान भरलं नाही होय दादाने? सामान नाही भरलं म्हणून तर हे आणलंय ना. काय सांगते तू? जेव्हा आला असेल ना करायचं म्हणून तर तू आणली चटणी आणि भाकरी. तुला करा येत नाही होय तवा? किती खरं सांगितलं तर शक्य आहे ना, राग येतो. आता ह्याच्यात राग कशाचा? तुला कटाळाचा आला असेल म्हणून तो चटणी चपाती आणली, रोटी. मग काय तर. हा बघा तुमच्या 10 बोट आहे ते तुमच्या हातात, एक अंगठी तर आहे का? माझ्या गळ्यात पोपटा मणी आहे का? राब राब कष्ट करताय नुसतं शेतात. अरे तू सारखी तिथंच येऊ नको, तिथंच येऊ नको. तो भाव नाही माझा, मला पोरावानी सांभाळलंय त्यांनी. आणि सारखं तुझं काय चाललंय जाऊन सकाळपासून आल्यापासून बघतोय, सारखंच सांगते, सारखंच म्हणते. हा तुम्हाला भावाचीच कडवं, बायकोची कशाला कड येईल? काय नेमकं तुला म्हणायचंय काय? ती तरी सांग, कळून दे मला नीट. मला म्हणायचंय मग कळू द्या. तुम्हाला जर त्यांनी पोरासारखं धरलं असतं ना, तर त्यांच्या अंगावर जेवढं सोनं आहे ना तेवढं डबल तुम्हाला केलं असतं सोनं त्यांनी, माहितीये का? तुम्हाला लागलंय राबायला रानामध्ये. तुम्ही काय करू नका, त्यांच्याच वडिलांना पाणी प्या, किती प्यायचंय तेवढं. बर बर, मला एक सांग, नेमकं तुला म्हणायचंय काय? तुला म्हणायचंय काय ती तरी मला नीट कळून दे. मग तसं मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो, म्हणजे तुझं समाधान होईल. मला काय म्हणायचंय का, तुमच्या दादाच्या हातात व्यवहार आहे सगळा. तो व्यवहार आहे ना ते तुमच्या हातात घ्या. पैसा पाण्याचा सगळा व्यवहार तुमच्या हातात घ्या. नाहीतर शेती आहे आपली, ते तुमच्या नावावर करून घ्या. म्हणजे वाटणी? मग काय, मग आपण का असंच करतोय? मग त्यांच्या सगळं नाव म्हणल्यावर आपण काय नुसतं शेतातच राबायचं का काय? आपल्याला संसार आहे का नाही? हाय की यार, पण त्यांच्याकडनं डायरेक्ट वाटणी कशी मागणार आपण? ते बघा तुमचं, तुम्ही काय करायचंय ती मी नाही सांगू शकत. तू नको काय सांगू, बघू मी संध्याकाळी आलो का नाही बोल तू माझ्या पद्धतीने. काय ये तुम्ही आता, जेवण तरी करा. राहून दे जेवण तुझं तुलाच. जाते की लक्ष दे बर का, रानात गडे आहेत तिकडे चक्कर मारा. चालतंय की. संध्याकाळचं स्वयंपाक पाणी वर तू पटकेल. बर मी काय म्हणतोय, जा पण लवकर ये हो आणि काळजी घे. लक्ष देवाच राहणार, उन्हाळ्याचे दिवस आहेत, भेटायचं राहील काय, काळजी घे. हा. येऊ का? या. हा करते की मी स्वयंपाक. आम्ही काय स्वयंपाकालाच आहे. कुठं कार्यक्रमाला जायचं म्हणलं की स्वतः जाते त्या. आम्हाला काय माणसं ओळखत नाहीत का काय तिथं धावा? सांगत की नाही आम्हाला जावं म्हणून, तुम्ही स्वतःच निघून जातात. जया या किंवा
जया बोला की तुझं जाऊन तर लयच करून गेली, कुठे गेलं तर? गेले जरा ती बाहेर कार्यक्रमाला चालल्या. कसल्या कार्यक्रमाला? ती आहे काय त्यांचं त्यांनाच माहिती मला नाही ना. ती मग सांगून गेले की चालू म्हणून एवढंच. आणि त्यांचं काही नवीन लग्न झालंय का काय आता? बघा की आता तुम्ही जरा होय सागर भाऊ, तुम्हाला भावाच्या नात्याने सांगते मी, बोला की. हा, फिरायचे दिवस कुणाच येत आता? कुणाचं म्हणजे? कुणाचं म्हणजे? अहो तुमचं नवीन लग्न झालंय, तुम्ही नवीन जोडपय, तुम्हाला त्यांनी फिरायला लावलं पाहिजे. आणि मग त्याला काय तवा, ते गेले ना मी गेलो, सारखंच आहे किंवा. अहो पण नवा जोडपय म्हणलं तुम्ही फिरायला पाहिजे ना, 4 माणसं जरा जायला पाहिजे, त्या जयाला बी न्यायला पाहिजे तुम्ही. नाही कळत ह्यांना काय. होय जया, तुझं थोरल्या जाऊला किती दागिने नाहीत गो? मग काय त्यांनी दागिने घेतले तर आम्हाला नाही, आम्हाला सगळं कुठं म्हणे नाही. सागर भैया नुसतं राबवूनच घेतात. असं नाही केलं पाहिजे हो त्यांनी. म्हणजे काय नाही केलं पाहिजे? अहो हे असं म्हणजे त्यांना तुमचं नवीन लग्न झालं या. हा, हो का, माझं जयाला तर मी सांगितलंच की मी 2-4 दिवस गेलते माहेरी, तिकडं बर. भांडणं झालती माझ्या भावाची, मोठ्या भावाची आणि बारक्या भावाची. कशा? आईबाप गेली माझी. हा, आईबाप गेल्यापासून सगळा कारभार माझ्या मोठ्या भावाच्या हातात. बर. त्या बारक्याने नुसतं राबायचं रानात, बायकोचं ऐकायचं नाही एक शब्द, काही नाही. मोठ्या भावाने सगळं करून घेतलं आपल्या नावावर. हा, मग काय तर. मग मला काय वाटतं सागर भाऊ, तुम्हाला भावाच्या नात्याने सांगते, त्याचं जे झालं का नाही तसं तुमचं नाही व्हायला पाहिजे. अहो वहिनी तसं नाही होणार आमचं. अहो तसं नाही होणार. तुम्ही किती दिवस राहणार राबणार आहे नुसतं? त्या बायकोच्या तोंडाकडे बघा की जरा तुम्ही. हा, कवर दातात वहिनी करत राहता. मी बहिणीच्या नात्याने तुम्हाला सांगायचं काम करते, ऐकायचंय का नाही ते तुम्ही ठरवा. बर बघूच, येऊन देच. आहे ना इच्छा, काय करायचं? तुम्ही नुसतं गड्यावाने राबताय अहो रानात. तुम्ही त्यांना बोललं पाहिजे ना. मला कसं वाटतं, जसं माझ्या भावाचं झालं ना तसं तुमचं नको व्हायला. हो होत आहे. मस्त तुम्ही मला भावाच्या नात्याने सांगताय, सगळं खरं. पण नेमकं काय करू हो मी आता? आता काय करू म्हणजे? काय करू म्हणजे वाटणी करा. वाटणी? मग काय, बरोबर बोलती जया. माझ्या बारक्या भावाने तेव्हा तसंच केलं असतं तर त्याला आता हे दिवस नसतं आलं. अहो पण काय डायरेक्ट नाही ना म्हणू शकत मी, वाटणे करा म्हणून. कसं म्हणणार भावाला? अहो डायरेक्ट नाही, पण त्यांनी जर नाव सगळं स्वतःच्या करून घेतलं तर तुम्हाला हाय असं कपड्यानुसार बाहेर निघावं लागल. काय करता तुम्ही? बरोबर बोलतात त्या. तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे, आणि ही म्हणते ती बरोबर आहे. पण मला नाही वाटत माझा भाऊ असं करेल म्हणून. पण जाऊ दे आता, हाय ना इच्छा तुमची तर येऊन देत त्यांना, त्यांच्याकडनं वाटणीच घेतो बस. मग तर समाधान होईल ना मग तुमचं. काय, कवर तुम्ही रानात राबणार आहे? आता रान बी आमचंच आहे की होत आहे. अहो तुमचंच आहे, पण लोकांचं लेकरू आपल्या विश्वासा वाढलेला असतं. बायको आपली काहीतरी 4 शब्द आपल्या चांगल्यासाठी सांगत असते ना. बर बर, येऊ दे. आता मी वाटणीच घेतो भावाकडनं. हो का, मला काय वाटत नाही तुमच्या घरात भांडणं व्हा, पण जेवढं तुमच्या हक्काचं आहे ना तेवढं तुम्हाला भेटलं पाहिजे, एवढं सांगाय आलते मी तुम्हाला. चला येऊ का मग? हा हा, येऊन दे आता. जा चहा पाण्याचं बघ. बायको अशीच म्हणते. आता त्या काजल ताईंचं तसंच झालंय भावाचं. मग ही गोष्ट खरीच असेल का काय? बरं जाऊ दे, त्याचा विचार नंतर करू. आज जया चहा आला का नाही? लहान लवकर, मला जायचंय रानात. दादा, वहिनी, आणि तुम्ही परत कार्यक्रमाला गेलता की तुम्ही? कशाचा कार्यक्रम? तुम्हाला माहित नाही बाळेगाव तुमचा भाऊ कसा आहे? हुलबाई हुलन पंढरपूर कार्यक्रम आहे उद्या संध्याकाळी, आणि आजच घाई लावली माझ्या मागे. काय झालंय, कामाच्या व्यापामुळे अलीकडे लक्षातच राहणार कुठला कार्यक्रम कधी काय काम. हो, कामाच्या व्यापानं. तुम्ही गेलता का नाही रानात? रानात हा, नाही गेलो. तुम्हाला म्हणलं होतं ना गडी लावले तर जाऊ नये म्हणून. म्हणजे काय, जाताना सांगितलं होतं की रानात गडी लावले तर रानात गडी लावल्यात? मग जावं म्हणलं होतं की तुम्हाला. ते ऊस किती मांडा वाळून चाललाय, कांदव तरी आलाय का? त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर लागल का हाताला? वहिनी हो का, तुम्ही काय मला सांगू नका. ते दादा मी काय असेल ते बघून घे. काय मला तसलं काय बोलायचं नाही. मी काय तुमचा गडी बिडी आहे घरगडी? हा, आता गड्याचं काय आलं? मग असं का बोलताय बारीक तुम्ही? असं का बोलताय म्हणजे? ते बघेन की आम्ही दोघं भाऊ. तुम्ही काय बोलायची गरज आहे?
हा सागर तू असं कसं उलट बोलतोय तिला काय उलट बोललोय खरं आहे तेच बोलतोय तीच का सांगते ती बरोबर आहे का चुकीचं आहे खरं आहे तेच बोलतोय मी काय भिजवाय जाणार नाही काय गडी नाही मी काय गडी नाही किंवा तुमच्या रानातलं गडी नाही बर हो गणे नाही तुम्ही पण मालक तर आहे ना मालकाला लक्ष नको द्यायला. होय मालक आहे होय आपलंच आहे असं समजून करायचं नाही मालक आहे हा आपलंच आहे म्हणून करत होतो आपलंच हा पण मला कधी तुम्ही साधा बिल दाखवलंय का ऊसाचं बिल हा राबतोय मी कष्ट करतोय मला बाकीचं माहित नाही मला वाटणी पाहिजे. अरे देवा तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का काय आता मग जाताना चांगलं होतं ना आता काय वाटण्याचं मध्ये नाही मला वाटणी पाहिजे मला काय माहित नाही तुला काही माग कमी पडलं का मला काय माहित नाही मी सांगतो मला नाही ना दादा वहिनी मला वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे काय वाटणी थांबा एवढं मोठं पोरग झालं आणि काय मारताय त्याला लग्न झालं की त्याचं आता वाटणीचं नाव काढतोय माझी अहो बारीक राव जी पण काय आहे ती सगळं तुमचंच आहे काय गरज आहे वाटणीची. मला वाटणी पाहिजे मला बाकीचं माहित नाही वहिनी तुम्ही मागण्या ते का ठेवू नका मला काय माहित नाही मला वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो पण तुमचंच आहे सगळं वाटणं करून तुम्ही करणार काय आमच्या माघारी तुम्ही सांभाळणार आहे सगळं. देत नाही काय करायचं ते करायचं जा द्या तू तरी वाटणी होणारच नाही ती म्हणतात तर टाका की वाटणी करून. अगं काय वाटणी करा आमच्या माघारी कुणाच आहे तुमचंच आहे ना ही सगळं तुम्हालाच राहणार आहे ना आम्हाला पोर आहे का बाळ या काय हे सगळं तुमचंच आहे आम्ही काय घेऊन जाणार नाही तुमचंच आहे कशासाठी वाटून पाहिजे तुम्हाला मला पाहिजे मला बाकीचं माहित नाही देणार नाही माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुला वाटणी देत नाही जात काय करायचं ते कर जीवात जीव नाही ना देणार जीव गेलं तर द्यायचे ना बघतो की माझी मी बी कशी वाटणी घ्यायची ती वाटणी घेतल्याशिवाय राहणारच नाही जा तुला काय करायचं ते कर बघतो कसा घेतोय ती वाटणी होय हो. आता काय करायचं ह्या पोरच्या डोक्यात कसं काय आलंय असलं काय माहिती त्याला काय कोणी का सांगितलं का काय त्याच्या मनात असं आलं असेल का आपल्याला काय लक्षात नाही पण नाही असं करायला पाहिजे पण तुम्हाला पण एक कळत नाही ती पोरगा आधीच रागात आहे आणि त्यात तुम्ही मारताय त्याला माहिती ना लहानपण निघून गेला होता ती. अगं खरंच वाईट वाटलं त्याला मारल्यावर पण कधीच का त्याला हात असं 4 बोट सुद्धा लावली नाहीत पण आता लावायची वेळ आली नको ती बोलल्यामुळे मला हाय का माझ्या खरी ध्यानात आलंय का त्याला असं म्हणून मला म्हणून मारलं त्याला मी. पण आता काय करायचं आपलं घर जरी तुटलं तर कसं काय सांगा बरं आपण त्याच्या सुखासाठी आपल्याला पोरबाळ पण नाही होऊन दिलं. हो किती त्याग केला त्यासाठी त्याला ही वाटा नाही त्याला वाटतंय खरंच ही गबाळ लाटत असते बघा बरं आता काय करायचं सांगा बरं माणसं बी किती नावं ठेवतात सांगा एवढ्या आता उतरत्या वयात त्याने असं करायचं आपल्याला मग काय कसं काय सांगा बरं. आपण कुणाकडे बघायचं आपलं पोर म्हणूनच आपण त्याच्या जीवावर आपण जगणार या बरं ती जाऊ द्या ती कुठे गेलाय बघा रागाच्या भरात आणि त्याला बोलवून घरी घेऊन आण. हा कुठे जातो जिवंत आहे तर वय अरे कसं काढायचं काढतो की मी बी सागर काय रे अर्जुन लय टेन्शन मध्ये आहेस काय झालंय भावाला चांगल्यावाने मी वाटणी मागितली वाटणी दे नाही म्हणजे त्याने सगळं त्याच्या घशात घातलं असेल हाय का नाही आई बापाने कारभार केला कारभार आहे म्हणून त्याच्या ताब्यात दिलं आणि आता मला वाटणी मागतोय तर वाटणी द्याय नाही आता काय म्हणतोय मला माझ्या जीवात जीव आहे त्यावर मी काय तुला वाटणी देणार नाही जीवात जीव आहे त्यावर देणार नाही मेलं तर दिल का नाही येडा बिडायच का काय मला का थोरला भाऊ बापावा नसतो बापावानी येडा विचार करू नको सागर थोरली भाऊजाई तुझी चेष्टा करत नाही आईवाने आला का तुला बार का असताना रे नानाचा मोठा केला लका किती तुझ्या जीवासाठी त्यांना नाही ते केलं लका 2 हाताचं 4 हात करून तुला दिलं आणि तू म्हणतोय यशासाठी भावाचा अमक करीन तमक करीन काय नाही लहानाचं मोठं केलं आणि काय केलं ते नुसता देखावा केला का तर माझं सगळं त्यांच्या घशात घालायचं तर मला असलं काय सांगू नका म्हणून मी एकटा येऊन बसलेलो मी काय कोणाचं ऐकणार नाही ते म्हणतोय ना जिवंत आहे त्यावर देणार नाही मेल्या तरी दिल का नाही सागर तसं करू नको हो माझं तरी आहे अरे तुझा भाऊ तुला देव सुद्धा भेटणार नाही असला भाव आहे माझा विश्वास ठेव काय नको सांगू दिला असतील तुला 5-50 रुपये आला वय मला सांगायला
बावले भारी. आईला ह्याला इतकं समजून सांगून बी इतकं टेन्शन मध्ये, म्हणजे किती टेन्शन घेतलंय. अवघड आहे गाड्या. ह्याच्या डोक्यातलं खोळ काय जायचं दिसायचंच नाही. आहार, इतका सोन्यासारखा भाव, लक्ष्मी सारखी भाऊजाई, आणि ह्याच्या मनात कसं एवढं काय कोणी भरावलं असेल ते भरू देवा. काय रे घडू देऊ नको. दादा एक नंबरचा माणूस आहे. माझ्याच जीवाला वाईट वाटतं. आता मी बी जातो. काय करू आता मी तर. याला सागर बी एक नंबर आहे. किती भावाचा एकामेकावर जीव आहे. पण हे बी एखाद्या दिवशी रागाच्या भरात काहीतरी बोलला असेल, पण ते तसा काय करणार नाही. आपला विश्वास आहे. जाऊन ती बोलला असेल. चल बाबा. लयच भारी दिसताय तुम्ही आज. हा, आणि रोज कपड्याची मला बघून मग कटाळा आला रानात ती तुमच्या. तर आता रानातली म्हणलं पण व्हायचं अवघडल्यावानी वाटतं यार ह्या कपड्यात, नाही का? हा, तुम्हाला वाटणार की अवघडल्यावर. बर, तर मी काय म्हणतोय, आता वाटणी घेतल्याशिवाय काय गप बसणार नाही मी. काय वाटणी घ्यायची. हा, मीनाक्षी, हा रानात जाऊन येतो जरा. बाई तुम्ही चाललाय बाई? आता कोण जायचं? गुराख्याने गुरं सोडली म्हणून आपल्याला काय निघून जमल का? केलं पाहिजे आपलं आपण. कळल तेव्हा कळल त्याला. येतो जाऊन. हा, लवकर या. हो, एखादा गडी नाही संग. बर बर. गेला का नाही आतमध्ये लगेच? बघितलं का काय म्हणून गेलं ती? तुम्हाला गडी म्हणतात आणि ती मालक झालं. खरंच की मालक. तरी म्हणलं मी वाटणी का देईना ह्यो. हा, ह्याने हे मला वाटतं तू म्हणली ना तसंच ह्यांनी बळकावलेलं दिसतंय स्वतःच्या नावावर. हा, त्यांच्या नाव केलं असं. होय ना? सगळे बघतो की गडी आणि मालक कसा ह्यो मालक होतोय तेच बघतो की आता ह्याला दाखवतो. मी बी कसा मालक होतोय ना ही तुला कळेल. जाऊ का मी? काय बाबा ह्यानी काँग्रेसचा सारा आला, ऊस वाळून घालावला आणि म्हणतोय मला वाटणी पाहिजे. सगळा ऊस तर वाळलायच. का ड्रिप बी एका साईडला टाकले काय कळा नाही. असंही बघा, त्याच्या विश्वास दिला आणि म्हणतोय मला वाटून दे. कसं अवघड आहे का नाही. विहिरीत पाणी आहे का बघितलं पाहिजे. पाणी तर आहे वो, पाणी भरपूर. मग ऊस कसा जाळून देतोय? आशेने कसा पोटाला पोटभर खाईल का ना? हा, म्हणतोय वाटून दे. काय पोराचा अवघड आहे हो. बघतो मोटरीच काय आहे ते. इतर ठेवल्यात का बघायला पाहिजे. लाईटीची काय परिस्थिती बघायला पाहिजे. काय सगळं फ्यूज नाही, काय नाही. काय करतोय काय? काय बिचाऱ्याला मी त्याच्यासाठीच सगळं करतोय. भावाची किंमतच नाही त्याला, तर काय करायचं? बघू मोटरीचं काय कसं काय येते. मोटर तरी आहे का जाग्यावर नीटनीटकी? लका मोटर बी नाही तर. हा, इथली मोटर कुठे गेली? एवढी मोठी चांगली मोठी मोटर 40 HP ची होती. कसलं बाग आहे तर काय करून ठेवलंय त्यांनी. म्हटलं सुधरल तपलं ती. बघतो आता पायपाची काय परिस्थिती आणि पाण्यातली मोटर कशी ती. काय सगळं ह्याच्या हातात कारभार दिल्यावर कसं करायचा ह्यो. एकूण खायची वेळ यायची वाटणी करून दिल्या होत्या. माहेरा राहिली 2 दिवस. आणलं कुत्र्याच्या पिलावानी बारक करडू शेडीच.
लका मी एका भाकरी पुरतं तर काम केलंच की, आता काम तरी किती करू. जाऊन दे बाबा, आपलं तर भागलं. आता त्याचं ते बघल ते पाहिलं ते एवढं ठेवून बोलली, त्याच्यासाठी मला नाही ते बोलते. आता बाया घरी गेली तरी मला लगेच नको 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 करल. सामदी आपल्या पोटासाठी करायचं, शेवटी काय बायकांचं ऐकावंच लागतंय. अवघड ऐकावा ते मोठं व्हायचं, तो पण अर्जुन असाच रोज गावात काढ बस आणि असाच मर. त्या पिराला मोठा कर आणि तू बारका हो, मग तुला कळल. आता कार्डाचं तर पण भागलं. आता काय करते ती. मी याला एवढं सांगितलं, काय त्यानं तसंच कर डोक्यात ठेवलं का काय, काय खरं नाही दिसत बाबा. या सागरचं डोक्यातलं खूळ काय जायचं दिसत नाही. अरे देवा, नको रे काहीतरी करू पोरगण्याशी यानं. आपलं गपचूप जाऊन बघितलं पाहिजे. काय हिरवागार महा असायचा, पोरांनी काय करून ठेवलं नाही लक्ष दिल्यावर कसं. काय वरच्या मोटर तर अवघड केलं हे. पाण्यातली मोटर तरी बघू कशी काय काय का नीट. अयो काहीच नाही, काय करून ठेवलंय बाबा टाकलं. दमून गेला माझा बघून बघून पाणी केलं. काय झालं असं बाबा, साखर होत आताचे गेलाय अयो आलं का दादाला टाकले खाली. अयो या साखरेनं काहीतरी केलं दिसतं, जेवढं त्याला समजून सांगून बी काय. अयो दादा दादा, अयो 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 साखरेनं काय सांगून सुद्धा ऐकलं. दादा दादा काय झालं, काय काय दादा चल दादा चल दामान चल. दादा हळू चल, आहे मी या साईडला होत. चल चल दामान चल. अवघडच झालं दादा, काळजी करू नको, बस व्हायचं बस. मला काहीतरी डोक्यात लागलं, मी पाण्यात पडलो, कसं काय काय झालं तेच कळलं नाही मला. अरे दादा तुला माहिती नाही, त्या ईशासाठी रे तुला त्या सागरला मी इतकं सांगितलं समजून, पण त्यानं तुला मारलं. ते दांडकं घेऊन तुझ्या माग लागला होता. काय बोलतोय? हो, तर त्यानं तुला दांडक्यानं मारलं. अयो, नशीब मी आलो बघ, तुझा जीव वाचला.
बरं झालं बाबा, तू तरी देवासारखा आला, मला वाचवलं तर. सागर भाऊ आहे असं कधीच करू शकत नाही रे. दादा माझ्या पैसे आला होता तो म्हणला जिवंत असताना तुम्हाला हिस्सा द्यायचा नाही. मग म्हणला मेल्यावर तर देईल का नाही. काय बोलतोस असं म्हणलं? हो, अयो, किती जरी दुनियात तो फिरला ना, काही वाटेल ते तो जीवाला कर. पण भाऊ जरी भावाला असला ना, पण सक्का भाव मात्र पक्का वैरी असतो. आता मला सांग, मी त्याला इतकं जीवापासून तोडून सांगितलं, अरे सागर हे असल्या गोष्टी करू नको, काय नको, हे नाही. शेवटी म्हणला का तुझा थोरला भाऊ बापासारखा, थोरले भाऊजाई आई सारखी. आज मला दादा सांग, मी जर गावताला आलो नसतो, माझं बी नशीब किती मोठं. बायकोनं माहेरावर नांद करडू त्या गावतासाठी मी आलो. दादा जाताना मी तुम्हा दोघाला बघितलं विहिरीत, आणि नंतर ते वर आला. मग तू बदर झाला म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात त्याने दांडकं घातलं असेल, कारण निकळी स्थितीसाठी. आता 1 ते 2 दिवस तू अजिबात कुणाला दिसू नकोच. आता हे सागर इष्टिटीसाठी काय काय करतोय हे तुझा आणि अख्ख्या दुनियेला सुद्धा दिसल. काय बरोबर? चल, फक्त कोणाला दिसायचं नाही, तेवढंच काम कर. नाही तुझ्या सुट्टीला. काय हो झालं भाऊ? दादा नाहीत राहिलं. काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? विहिरीत पडलं. अयो देवा, जया, ए जया, ओके भाऊजी काय सांगते तर? काय दादा नाहीत राहिलं. बसा, रडू नका. काय नसल झालं, मी बघितलं नसल नीट. ती मोटर बंद करायला गेला असतेली. हा तसंच व्हायला पाहिजे. तू बारीक राऊंडला बघून ये पटकन, कुठे गेला सांग त्यांना. हा मी बघते. आणि राहणार जायला सांग पहिलं. हा लगेच सांगते मी हा. जायला. रडू नका तुम्ही. भाऊजी तुम्ही पण बघा नीट जाऊन पाहिजे परत एकदा. बारीक राव, ए जया, या इकडं. काय झालं? मी निघाले आता माझ्या माहेराला. ती तुमचं होतं, तुम्हाला द्यायचं. तुम्ही नका जाऊ. आता माझं इथं राहिलंच काय. नवरा होता तोपर्यंत होती, तुम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आता हे तुमचं 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 सगळं सांभाळ. चालेल, येऊ का मी? करेनच का नाही एक दुसरे आपल्या नावावर, झालं का नाही? अशो, काय हो, काय झालं? सांगताल का नाही मला काय? अगं अरे ही तर पहिल्यापासूनच इस्टेट माझ्या नावावर आहे. अरे मी लय मोठी चूक केली. वहिनी नका जाऊ, तुमच्याशिवाय गुण नाही. नको हो बारीक हो. आता इथं माझं कोण नाही राहिलं. नवरा होता तोपर्यंत राहिली, तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. तुमच्यासाठी मी माझं पोटचा गोळा सुद्धा नाही जन्माला घातला हो. आणि तुम्ही असं वागलाय, ती होतं तोपर्यंत बी त्यांना तुम्ही भांडणं करून करून हे केलं. नको मला नाही इथं राहायचं. तुम्ही मला पोरग मानता का नाही? तुम्ही माझ्यामुळे पोरग दिलं, आज माझं नाही ऐकायचं तुम्हाला. नाही नाही मला नाही राहायचं. ऐका की तुम्ही, हो का आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे हो? तुम्ही आता दादा तर नाही, आमच्या
आमच्या डोक्यावर मायाचा हात देणार तुम्ही जाईल. तुम्ही नका की जाऊ घरात चालला. तुम्हाला दादा होता तोपर्यंत कळलं का? तुम्हाला दादा होता तोपर्यंत कळलं नाही. दादा काय करतोय तुझ्यासाठी ती कळलं नाही. आम्ही काय केलं तुझ्यासाठी ती कळलं नाही. आणि माझं इथं कोणच नाही. मला राहायचं नाही. माझं इथं कोणी म्हणजे कोणी नाही. मी नाही तुमचं. नको नको मला नाही राहायचं. तुमचं घरदार ही सगळा जमीन जुमला प्रॉपर्टी सगळी बघा. माझ्याकडनं वहिनीला मोठी चूक झाली आणि मला माफ करा. नका जाऊ तुम्ही तुमच्या शिवार मला कोण नाही. नको नको तुमचं तुम्ही बघा. मला जाऊ दे. राहू दे. सोड. नका जाऊ नका जाऊ. दादा मला वाटलं नव्हतं तू माझं एवढं प्रेम करतो, पण मी एका चुकीनं माझं सगळं वाटलं. दादा परत ये. मला तुझ्या जीवावर कोण नाही. आपल्या हाती मी तुझं ऐकलं नसतं तर माझा दादा राहिला. सागर का रडतोय र? मला माफ कर दादा. माझ्याकडनं लय मोठी चुकी झाली. मी खरं तर चुकीच्या लायकी नाही, पण मला माफ मला काय नको इस्टेट नको काय नको, पण माझ्याकडनं जी मोठी चूक झाली ना ती मी कधी सावरू शकत नाही. आणि मी त्या लायकीत झोपत नाही. माझी जागा पोलीस स्टेशन मध्ये. आता माझा मी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा कबूल करतो. बस बस कर माझ्याकडनं लय मोठी चुकी झाली. मला माफ कर. इस्टेट नको काय नको, ही तुझी तुलाच राहू दे. सागर तुला मी पोरग मी तुमचा पोरग काय, पण दादा तू मला कधी जाणवून दिलं नाही. पण कशाची अपेक्षा नाही मला, फक्त म्हातारपणाची काळजी बघून आम्ही तुला तुझ्या जीवला तुझ्यासाठी सगळं काही केलं. असू दे रडू नको. हे बघ वर मांडी भागलं म्हणून का बाप मांडी कापून टाकत ना. तू माझं पोरच आहे. आणि कसं आहे माहिती का, तुझे सगळे ज्या चुका आहेत ना ती माझ्या पोटात आहेत. नको रडू नको. एक खंत आहे बघ, मी कुठंतरी कमी पडलो. दादा आपल्याला वहिनीला आणायला जावं लागेल.